चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना तांत्रिक बाधा, बाहेरील बाधा, जादूटोणा किंवा करणी बाधेची सतत भीती वाटत असते। बरेच लोक असे असतात की ज्यांच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडलेल्या असतात। बऱ्याच वेळा घरामध्ये असं वाटत असतं आपल्याला की काहीतरी बाहेरील बाधा झालेली आहे। खूप वेळा असंही होतं की अमावस्या आणि पौर्णिमा जवळ आली की त्याचा त्रास व्हायला लागतो। जसं पौर्णिमा किंवा अमावस्या जवळ येते तसं घरात वाद व्हायला सुरुवात होतात, घरात सतत भांडणं होतात, कोणीतरी आजारी पडणार, घरामधील जे वातावरण आहे ते संपूर्ण बिघडणार आणि मग असं वाटतं की पौर्णिमा आणि अमावस्या येऊच नाही, कारण त्या दिवसाचा खूप त्रास होतो। बऱ्याच वेळा घरामध्ये अकालीन संकट येतं, सतत अपघात होत असतात। कितीही काही केलं तरी हे अपघात थांबत नाही आणि मग तेव्हा रिअलाइज होतं की काहीतरी बाधा जी आहे ती माझ्या घरात झालेली आहे। बऱ्याच वेळा आपण जेव्हा एखाद्या फंक्शनमध्ये जातो, लग्न कार्यात जातो, एखाद्या कुठल्या तरी चांगल्या समारंभात जातो आणि तिकडनं आल्यानंतर प्रत्येक वेळी आपण आजारी पडतो, कारण जी आपण म्हणतो की नजरबाधा, ही नजरबाधा एखाद्या व्यक्तीला लवकर होते। एखाद्याच्या नजरेचा त्रास हा बऱ्याच व्यक्तींना किंवा एखाद्या व्यक्तीला हा पटकन होतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या सर्व जे काही तुमची कारणं आहेत किंवा तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जे काही सगळे हे प्रॉब्लेम आहेत यावरती अत्यंत महत्त्वाचा एक उपाय घेऊन आलेले आहे। अशा काही गोष्टी, खरं तर अशा 6 गोष्टी तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत, ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या सोबत ठेवल्याने कुठलीही बाधा, कुठलीही वाईट शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। कुणी कितीही तुम्हाला काही करण्याचा प्रयत्न केला, कितीही कुणी तुमच्यावरती तांत्रिक जादू करण्याचा जर काही प्रयत्न केला तर ती बाधा जी आहे ती त्याच व्यक्तीवरती उलटेल, मात्र तुमच्यापर्यंत कधीही कुठलीही बाधा येणार नाही। कुठलीही नजर, कोणाचीही नजर तुम्हाला लागणार नाही। नजर दोष असेल किंवा कुठल्याही प्रकारची बाहेरील बाधा असेल, जादूटोणा असेल, तांत्रिक कुठली गोष्ट असेल, या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक सदस्य हा नेहमी सेफ राहील। तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं नेहमीच संरक्षण होत राहील। बघा, व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांच्याही आयुष्यात असे जर काही प्रॉब्लेम येत असेल किंवा सतत जर असे काही प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागत असेल तर त्या प्रत्येकाने आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे रुईच्या झाडाचं मूळ। रुईचं झाड हे असं आहे ज्यातून दिव्य शक्ती बाहेर पडते। रुईचं झाड किंवा रुईचं पान, रुईचं फूल, मूळ जे आहे ते आपण हनुमंताला शनिवारी किंवा मंगळवारच्या दिवशी जर अर्पण केलं तर आपल्या आयुष्यात आपण ज्याला म्हणतो पिशाच्य बाधा, या पिशाच्य बाधेतून आपली मुक्तता होते। त्यामुळे जर कुठली बाधा नष्ट करायची असेल, कुठली वाईट शक्तीचा नाश करायचा असेल तर रुईचं जे मूळ आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। कुठल्याही दिवशी किंवा विशेष शनिवारच्या दिवशी तुम्हाला रुईच्या झाडाचं एक मूळ थोडंसं तोडायचं आहे, छोटासा एक तुकडा, त्याची विधियुक्त पूजा करायची आहे, त्याला व्यवस्थित त्याला अभिषेक घालायचा आहे। त्यानंतर पिवळ्या, लाल किंवा सफेद रंगाच्या कापडामध्ये हे तुम्हाला गुंडाळायचं आहे आणि जेव्हाही तुम्ही बाहेर जाल, कार्यक्रमासाठी जाल, कुठल्याही फंक्शनसाठी जाल, प्रवासासाठी जाल, तेव्हा हे तुम्हाला सोबत ठेवायचं आहे। जरी घरात असेल तर घरात तुम्हाला हे एखाद्या विशिष्ट पवित्र ठिकाणी ठेवायचं आहे। हे ठेवल्याने कुठलीही वाईट शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, कुठलीही बाहेरील बाधा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करणार नाही। त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पिंपळाच्या झाडाचं पान, साल किंवा मग ज्याला म्हणतो काडी। पिंपळाचं झाड हे असं झाड आहे की ज्याच्या आसपासही वाईट शक्तीचा वास अजिबात, ज्याला आपण म्हणतो की वाईट शक्तीचा वास नसो किंवा वाईट शक्तीचा वावर नसो। पिंपळाचं झाड असं आहे की भूत, बाधा, प्रेत ह्या कुठल्याच गोष्टी त्या झाडाच्या सावक्यालाही कधी बसत नाही। जर तुमच्याही आजूबाजूला कुठे पिंपळाचं झाड असेल तर त्याचं एखादं पान आणा, काडी आणा किंवा मग त्याची नुसती साल आणून तुम्ही तुमच्या घरात पर्समध्ये, पॉकेटमध्ये किंवा खिचात ठेवली तर कुठलीही बाधा तुम्हाला कधीच त्रास देणार नाही, कुठलीही वाईट शक्ती तुमच्या आयुष्यात येणार नाही। त्यानंतरची तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे सापाची कात। ही मिळणं खरे तर कठीण आहे, कुठे मिळाली तर सोडू नका। सापाची कात एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायची आहे आणि ती सतत तुमच्या सोबत किंवा पर्समध्ये वगैरे ठेवून द्यायची आहे। जोपर्यंत ही कात तुमच्या जवळ आहे तोपर्यंत कुणाचीही वर नजर करून बघण्याची हिंमतही तुमच्याकडे होणार नाही। कुणी कितीही प्रयत्न केला तुमचं वाईट करण्याचा, कुणी कितीही प्रयत्न केला की तुमच्यावरती कुठलीही जादूटोणा करण्याचा, तांत्रिक शक्ती अजमावण्याचा, तर तो सगळा प्रयत्न त्या व्यक्तीवरती उलटला जाईल आणि तुम्ही नेहमीच या सर्व वाईट गोष्टी
गोष्टींपासून लांब राहाल. त्यामुळे जर सापाची कात कुठे भेटली तर ती आवर्जून घ्या आणि ती तुमच्या सोबत ठेवा. यानंतरची 5वी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या स्वामींची विभूती. बघा, स्वामी समर्थ महाराज हे साक्षात रूपी आहेत. सगळ्यांनाच अगदी माहिती असेल. स्वामी समर्थ महाराजांची जी आपण सेवा करतो, पूजा करतो, उपासना करतो, व्रत करतो, त्यावेळेस महाराजांच्या समोर लावलेली जी अगरबत्ती आहे, त्या अगरबत्तीची पडलेली जी विभूती आहे ती विभूती सतत सोबत ठेवा. किंवा अक्कलकोटला कधी गेलात, महत्त्वाच्या ठिकाणी गेलात, मठामध्ये गेलात, मंदिरात गेलात, तर तिथे तुम्हाला जर विभूती मिळाली तर ती विभूती घेऊन या. ती एखाद्या पॉकेटमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा कापडामध्ये किंवा एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये घालून ठेवा आणि सतत ही पुडी जी आहे ती सोबत ठेवा. कुठलीच वाईट शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, कुठलीही बाधा तुमच्यावरती कधीच काम करणार नाही. कारण आपल्या स्वामींची विभूती आपल्यासोबत असल्याने आपलं आयुष्यभर सगळ्या वाईट गोष्टींपासून संरक्षण होत राहील. यानंतरची 6वी आणि शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला कुठल्याही शनिवारी एक लिंबू घ्यायचा आहे आणि त्याला तुम्हाला 6 लवंग टोचायचे आहेत. एक लिंबाला 6 लवंग टोचायचे आहेत. ते लिंबू तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत घेऊन मुठ बंद करायचे आहे आणि तुम्हाला 6 वेळा कालभैरव अष्टकं म्हणायचं आहे. 6 वेळा कालभैरव अष्टकं म्हणायचं आहे आणि अभिमंत्रित केलेले हे जे लिंबू आहे हे तुम्हाला स्वतःच्या सोबत ठेवून द्यायचं आहे. पर्समध्ये ठेवा, पॉकेटमध्ये ठेवा, खिशात ठेवा, दुकानात ठेवा, गल्ल्यात ठेवा. पुढचा शनिवार आल्यानंतर हे जे लिंबू आहे हे तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचंय किंवा कुठल्या एका झाडाखाली तुम्हाला टाकून द्यायचं आहे. त्याऐवजी पुन्हा नव्याने एक लिंबू घ्यायचा आणि पुन्हा 6 लवंग टोचून पुन्हा याच पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. खूपच जास्त बाधा असेल, खूपच जास्त तुमच्या घरामध्ये नजरबाधा असेल किंवा एखादी वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर हा उपाय सलग 6 महिने तुम्हाला करायचा आहे. 6 महिन्याच्या आत तुमच्या आयुष्यातील सगळे प्रश्न जे आहेत ते सुटत जातील. मग या 6 गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. 6 पैकी 1 गोष्ट ठेवा, 2 ठेवा, जशा तुम्हाला जमतील तशा. या काही गोष्टी जर सोबत ठेवल्या तर नेहमीच तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं बाहेरील बाधेपासून संरक्षण होत राहील. तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये कुठलीही वाईट शक्ती तुम्हाला त्रास देणार नाही. अत्यंत साधा सोपा उपाय होता. साध्या सोप्या वस्तू आहेत ज्यातील काही वस्तू सहज तुम्हाला मिळतील. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.